नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थात विषय एकच. सध्या महाराष्ट्रात फक्त एकाच नावाची चर्चा चालू आहे, ते म्हणजे IPS अधिकारी जालिंदर सुपेकर. सुपेकर हे आता जात्यातही आलेत आणि गोत्यातही, पण त्यांच्यावर कारवाई न होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हा सवाल आणि त्याचं उत्तर अजूनही गुलदस्तात आहे. कारण सुपेकरांवर दिवसागणिक रोज एक नवा आरोप होतोय, पण हा आरोप होत असताना देखील तिकडे सुपेकरांचं मौन आणि सरकार मात्र काहीच म्हणत नाहीये. हा मापके है कोण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सुपेकरांचं पहिल्यांदा नाव चर्चेत आलं ते अर्थातच वैष्णवी हगवणे प्रकरण. तिथून जी सुरुवात झाली ती त्यांच्यावरची आरोपांची यादी वाढतच चालली आहे. आता आरोपांची यादी आहे का हनुमानाचं शेपूट, हेच कळेन असं झालंय. रोज नवा आरोप, रोज नवा काही ना काहीतरी त्यांनी घातलेला घोळ. आतापर्यंत ते ज्या ज्या ठिकाणी काम करत आले त्या त्या ठिकाणी काही ना काहीतरी उद्योग केलेला आहे. मग पुण्यातलं पोलीस आयुक्तालय असो, किंवा जळगाव मध्ये असताना SP कार्यालय असो, किंवा या सोबतीलाच सातारचा DYSP असताना त्यांनी भूषवलेलं पद असो, किंवा मग या सगळ्यांमध्ये सर्वात मोठं म्हणजे कारागृहाचं पद असो, या प्रत्येक पदामध्ये काही ना काहीतरी सुपेकरांनी करून ठेवलेलंच आहे. आणि त्यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा आता यामध्ये कुठे ना कुठेतरी गुंतलेले दिसत आहेत. कालच आपण सुपेकर गुप्ता किराणा दुकान सगळी लिस्टच तुम्हाला मी सगळी यादीच तुमच्यापर्यंत सादर केली होती. आता मात्र आणखी नवनवीन खुलासे या सुपेकरांविषयी व्हायला लागलेत. पण सुपेकर मात्र कायम आपलं नेहमीच एक 2-4 ओळीचं काहीतरी खुलासा द्यायचा, माझा याच्याशी काही संबंध नाही, मला उगच बदनाम केलं जातंय. हगवणे नातेवाईक आहेत म्हणजे दूरचे नातेवाईक आहेत, शस्त्र परवाना तर पोलीस आयुक्तांनी सही केली म्हणून मला करावे लागले. काय कुठे काही ना काहीतरी आपलं माझ्यावर आलेला आरोप जो आहे तो कसा खोटा आहे इथपर्यंत फक्त सांगतात. याच्या पलीकडे पुढचं काहीही बोलत नाहीत. याच सुपेकरांचे मित्र, आता मित्रच म्हणायला पाहिजे हो, कसं आहे, इतकी घनिष्ठ मैत्री ज्यांची असतेच तेच दोघं एका ताटात जेवू शकतात ना. आता हे एका ताटात जेवलेत का, यांनी एकत्र मिळून काय काय खाल्लंय याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शस्त्र परवाने देताना सुद्धा पैसे उकळल्याचा आरोप, कैद्यांना दिवाळीचं फराळ देताना सुद्धा त्यात सगळं खोटं बिल बनवलं आणि लोकल काहीतरी माल खायला दिला, त्यात 5 कोटींचा आरोप. 500 कोटींचा एकूण जीवनावश्यक वस्तूंचा कारागृहात असताना घोटाळा केला, तो वेगळाच आरोप. शिवाय तुला जामीन मिळवून देतो, तुला या प्रकरणात बाहेर काढतो असं म्हणून कायद्यांनाच पैसे मागितल्याचा 550 कोटींचा आरोप. कोटींच्या खाली सुपेकर बोलतच नाहीत. कोटींच्या कोटी उड्डाणे झेपावे तुरुंगाकडे, अशी सुपेकरांची परिस्थिती आहे. आणि विशेष हे तुरुंगातलेच अधिकारी होते. आता या सगळ्या प्रकरणांवर प्रकाश टाकताना एक महत्वाचा मुद्दा समोर आलाय, तोच मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे. तो अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला आठवत असेल या सगळ्या प्रकरणात एक नाव सुपेकरांवर कायम सोबत जोडले गेले, ते म्हणजे अमिताभ गुप्ता. ही जोडगोळीच हो, जिथं गुप्ता CP तिथं सुपेकर ॲडिशनल CP. मग पुणे पोलीस आयुक्तालय असो किंवा महाराष्ट्राचं कारागृह, या दोन्ही ठिकाणी या दोघांनी एकत्रितरित्या असा काही गोंधळ केलाय. आता दोघही त्या ठिकाणी नाहीयेत. गुप्ता कुठे आहेत, तर गुप्ता आहेत इंडियन तिबेट बॉर्डर पोलीस IG, आणि सुपेकर कुठे आहेत, उपमहासमादेशक होमगार्ड. दोघही आता त्या दोन्ही ठिकाणी नाहीत आणि गोंधळ घालून ठेवलाय. त्याच्यावर नुसत्या चर्चा, त्याच्यावर नुसत्या आगडोम उसळतोय, पण सरकारकडं या गोष्टीकडे बघायला वेळच नाही. म्हणून माझा आजचं लाईव्ह आहे, तिकडं गुप्ता गुप्त, इकडं सुपेकर मस्त, सरकार मात्र सुस्त. काही कुणाला काही घेणं देणं नाही. तुमचं तुम्ही बोंबला, तुमचं तुम्ही चालू द्या. कारण की प्रत्येक वेळी रोज नवीन आरोप सुपेकरांवर, पण कुणीही त्याबद्दल भ्र काढायला तयार नाहीये. आत्ताच अलीकडे आता अजितदादांनी मात्र एक आदेश काढलाय, जे गुप्ता यांच्या काळामध्ये शस्त्र परवाने वाटण्यात आले त्यावेळी जर राजकीय बळाचा वापर करून कुणाला शस्त्र परवाने दिले गेले असतील आणि त्यात जर काही चुकीचं असलं असेल तर त्याचा फेर आढावा
अजितदादांनी घ्यायला सांगितलंय. चला इथपर्यंत ठीक आहे. मूळ मुद्दा असा, सुपेकरांची जी पहिल्यापासून लिस्ट आहे त्याबद्दल कोणी कसं काय बोले ना, त्याबद्दल तर बोलायला हवं ना. कारण की आतापर्यंत सुपेकरांवर जे काय आरोप झालेत ते अत्यंत भयानक आहेत, अत्यंत सिरियस आहेत, पण ते सिरियस घ्यायला कोण मागतच नाहीये. आपल्याला आठवत असेल परवाच एक आरोप, जो अत्यंत भयानकरित्या आरोप अंजली दमानी यांनी केला होता, तो आरोप होता पुण्यातले सावकार जे सावकारी गुन्ह्यांमध्ये आणि आपल्याच घरच्या सुनेचा छळ केल्या प्रकरणी मकोकामध्ये अमरावती जेलमध्ये आता शिक्षा भोगतायत, ते नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड. हे दोघ जण अमरावती जेलमध्ये आहेत. या दोघांना त्रास दिला नाही म्हणून सुपेकरांनी 7 जणांचं निलंबन केलं. 1-2 नाही, 7 जणांचं. आता ज्यांचं निलंबन केलंय ना, त्यांची जर तुम्ही लिस्ट वाचलीत तर हे अधिकारी छोटे मोठे नाहीत. हे अधिकारी बघा कोण कोण आहेत. अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिरासे, हे सगळे मी अमरावती जेलचे सांगतोय. वैद्यकीय अधिकारी प्रमोद रोझतकर, तुरुंगाधिकारी राजेंद्र राठोड, हवालदार उल्हास ठाकरे, महिला पोलीस शिपाई सरोदे आणि प्रतिनियुक्ती केलेल्या महिला अधिकारी संगमित्रा शेळके. यांना का निलंबित केलंय माहितीये? यांनी सुपेकरांनी सांगितल्यावरूनही कैद्यांना त्रास दिला नाही. का त्रास दिला नाही तुम्ही? आम्ही सांगतोय ना तुम्हाला त्रास द्यायला, पण त्रासच दिला नाही यांनी. आता त्रास दिला नाही म्हणून सस्पेंड, हे काय वेगळंच बाबा. आता त्रास का द्यायचा होता? तर यांना यांच्याकडनं मलिदा काढायचा होता. कारण या ठिकाणी जे अंजली दमानिया यांनी आरोप केलेले आहेत तितके भयानक आहेत. सुपेकर म्हणतात की मी तुरुंगात जेव्हा कुठल्या तरी ठिकाणी भेटायला जातो, कुठल्या तरी जेलला भेट द्यायला जातो, ती एक अधिकारी म्हणून भेट असते आणि मी त्या ठिकाणी भेटायला गेलो, कुणालाही बोललो नाही, काय नाही. 19 ऑगस्ट 2023 ची ही भेट होती. पण या ठिकाणी अंजली दमानिया यांनी जी माहिती दिली आहे ती अतिशय डेंजर आहे. अमरावती जेलला सुपेकर गेले, त्या ठिकाणी त्यांनी 3.5 तास थांबलेत. ते 3.5 तास अमरावती जेलमध्ये बसून होते आणि मग त्यांनी काय केलं, अमरावतीचे जेलर जे सुपेकरांचे नातलग आहेत त्यांनी या संदर्भात त्यांना मदत केलेली आहे. ते नातलग कोण, ती देखील आता चौकशी व्हायला पाहिजे असं स्वतः अंजली दमानिया यांनी म्हणलेलं आहे. आणि यासोबतच महत्वाचं म्हणजे या सुपेकरांनी अमरावती जेलमध्ये जाऊन नाना गायकवाडांना असं म्हटलंय, तुमच्याकडे तर 1500 कोटींची मालमत्ता आहे, त्यातले 500 कोटी द्यायचे, नाही तर तुरुंगातच सडाल. बघा, म्हणजे सावकारी कैदी शोधायचे. सावकारी म्हणजे गडगंज श्रीमंत पैशाने असलेले शोधायचे. कुठल्या कुठल्या जेलमध्ये आहेत? चला, हा इथं आहे का? अरे वा, किती किती कोटी संपत्ती याच्याकडं, एवढे, चला मग अमरावती जेल. आता आणखी कोणकोणत्या जेलमध्ये जाऊन कोणकोणत्या श्रीमंत कैद्यांना भेटून यांनी काय काय मागणी केली आहे यांचे यांनाच माहिती. कारण की सुरेश धस यांनी स्वतःहून म्हटलंय कैद्यांकडे 300 कोटींची मागणी यांनी केली होती. त्यात हे प्रकरण आलं 550 कोटींचं. मग यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मीच तुम्हाला या प्रकरणात अडकवलेला आहे आणि मीच तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढू शकतो, तुम्हाला जामीन मिळवून देऊ शकतो, तुम्ही फक्त मला एवढे 550 कोटी द्या, मग हे सगळं मी करेन. आता हे सगळं त्यांना नाना गायकवाडांना यांनी धमकावलं सुपेकरांनी. आणि जे तिथले अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना टॉर्चर करायला लावलं, जेणेकरून हे आपल्याला का पैसे देत नाहीयेत. आणि मग मात्र या प्रकरणात जे अधिकारी, जे कर्मचारी आपलं ऐकतच नाहीत त्यांना धडाधड सुपेकरांनी निलंबित करून टाकलं. आता ही जी निलंबनाची कारवाई झालेली आहे यामधले एक पुढे आलेले आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर प्रमोद रोझतकर. आता यांचं म्हणणं काय ते अतिशय महत्वाचं आहे. त्यांनी जी दिलेली माहिती ती अतिशय खळबळजनक आहे. हे प्रमोद रोझतकर कोण हे पहिल्यांदा मी सांगतो. बुलढाण्यात एकाच पीएससी मध्ये म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे दुर्गम भागात आहे, आदिवासी भागामध्ये 23 वर्ष या डॉक्टरांनी सेवा दिली आहे आरोग्य अधिकारी म्हणून. शिवाय या पीएससीला त्यांनी दिलेल्या सेवेमुळे अनेक पुरस्कार मिळालेत.
स्वच्छ चारित्र्याचे आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर प्रमोद रोझतकर यांची ओळख देखील आहे. आता काय झालं, प्रमोद रोझतकर यांना अमरावती जेलमध्ये त्या ठिकाणी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कैद्यांचा आजार पाहून, त्यांचं आरोग्य पाहून, जर ते आजारी असतील किंवा रुग्ण असतील तर त्यांच्याविषयीचा अहवाल तसा सादर करायचा, हे त्यांचं काम आहे. आता त्यांनी नाना गायकवाड यांची तपासणी केली, वैद्यकीय तपासणी, आणि त्यांच्याविषयी वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य अहवाल दिला. गायकवाड रुग्ण असल्याचा वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीजन्य अहवाल दिला म्हणून यांचं निलंबन केलंय. विशेष आहे. दुसरी गोष्ट, या डॉक्टरांचा जेलच्या प्रशासनाशी काय संबंध? यांचा संबंध फक्त कैद्यांची वैद्यकीय तपासणी करणे आणि वस्तुनिष्ठ व परिस्थितीजन्य अहवाल सादर करणे इतकाच असतो. पण यांनी या गायकवाडांना त्रास दिला नाही म्हणून यांचं निलंबन केलंय. दुसरं, तुरुंगात जे काही गैरप्रकार घडतायत त्याच्यावर हे लक्ष ठेवून होते असा संशय घेऊन त्यांना निलंबित केलंय. म्हणजे विचार करा, सुपेकरांनी आपली सगळी यंत्रणा कशासाठी कामाला लावली. या ठिकाणी एक दोन नव्हे, तब्बल 7 जणांना त्यांनी निलंबित केलं. मग कोण तुरुंगाधिकारी आहे, कोण वरिष्ठ अधिकारी आहे, या सगळ्यांना कोण शिपाई आहे, कोण प्रतिनियुक्त आलेला आहे, या सगळ्यांनी माझं ऐकलं नाही, या कैद्यांना तुम्ही त्रास दिला नाही म्हणून यांना निलंबित करून टाकलं. आता नाना गायकवाड रुग्ण आहेत हे अहवाल देताना त्या अहवालात प्रमोद रोझतकर यांनी काय म्हटलंय? त्यांनी काय सांगितलं? नाना गायकवाड यांचं वय आहे 74 वर्षे, त्यांचं वजन आहे 100 किलो, त्यांना हृदयरोग पण आहे, मधुमेहाचा पण त्रास आहे, शिवाय त्यांचं गुडघे प्रत्यारोपण झालेलं आहे, कुठल्याही मदतनीसाशिवाय त्यांना उठता बसता येत नाही, त्यांची स्पाइन सर्जरी पण झालेली आहे. आता या गायकवाडांना आणि त्यांच्या पोराला थंडीच्या दिवसात सुद्धा एक सतरंजी देण्यात आली होती असं देखील रोझतकरांनी यावेळी म्हटलंय. म्हणजे विचार करा, त्यांना किती टॉर्चर केलं गेलं, त्यांना किती त्रास दिला गेला, आणि ज्यांनी त्यांना टॉर्चर केलं नाही त्यांना सुपेकरांनी टॉर्चर केलं. तात्काळ सस्पेन्शन. शिवाय हे सगळं केल्यानंतर गृह विभागानं रोझतकरांना शोकॉज नोटीस पाठवली की तुम्हाला निलंबित का करण्यात येऊ नये. त्याच्यावर रोझतकरांनी उत्तर देखील दिलं, पण ते उत्तर गृह मंत्रालयाकडे पोचलंच नाही. आता यात कुणाचा हात आहे मी सांगायची गरज आहे का? त्यांनी हेही म्हटलंय की या संदर्भात विभागीय चौकशीचा अहवाल लवकरच सादर होणार आहे, तो आल्यानंतर मी बोलेन, मी खुलासा करेन. पण आता जे काही सुपेकरांवर आरोप होत आहेत त्या संदर्भात कसून चौकशी व्हायला पाहिजे, शिवाय उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील आता या रोझतकरांनी केली आहे. म्हणजेच काय, थोडक्यात या सगळ्या प्रकरणाचा जर आता आपण विचार केला तर सुपेकर हे आता जात्यातून गोत्यात आलेत. आता एवढं सगळं घडतंय तरी देखील सुपेकर देखील मीडियापासून दूर पळतायत आणि सरकार देखील सुपेकरांना सेफ ठेवतंय. हे का सेफ ठेवतंय? का यामध्ये पण काही राजकीय हस्तक्षेप आहे, राजकीय वरदहस्त आहे, राजकीय संरक्षण आहे, का राजकीय लागेबांधे आहेत? याचं उत्तर तर मिळालंच पाहिजे. कारण आता ह्या जोडगळीतला फक्त मी एकच माणूस सांगितला, दुसरा आहे ना अमिताभ गुप्ता. अमिताभ, तुम्हाला आठवतं एक पिक्चर आला होता बॉबी देओलचा गुप्त, त्यात एक गाणं होतं, यहा वहा कहा कहा छुपा छुपा गुप्त है ओ गुप्त गुप्त गुप्त. आता अमिताभ गुप्ता तसे गुप्त झालेत, काय कळतच नाही कुठे गेलेत, का अलिप्त आहेत या सगळ्या प्रकरणापासून, का त्यांच्या कानावर काही जातच नाही. हा, आता ते इंडियन तिबेट बॉर्डरवर आयजी आहेत त्यामुळे कदाचित इकडनं तिकडचा पेपर जात नसेल. अहो काय सांगताय, सुपेकर आणि गुप्ता एकमेकांशिवाय इथं कधी राहिले नाहीत, तर फोनवर बोलल्याशिवाय राहिले असतील? इथं काय चाललंय ही सगळी माहिती या गुप्तांना कळत असावी. मी तर म्हणतो या दोघांच्याही फोनची सीडीआर काढायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे. उलट सुपेकर सांगत असतील आता बहुतेक आपलं दुकान बंद व्हायची वेळ आलेली आहे,
कारण आता इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे, आपलं किराणा मालाचं दुकान बंद होणार. कारण की आता इथं रोज नवनवीन आरोप होत आहेत. आता गुप्ता याच्यावर काय बोलणार आहेत? बोमला गुप्ताच गुप्ता आहेत. आणि आमचं सरकार मात्र सुस्त आहे, कारण की सुपेकर बिंदास्त आहेत, मस्त आहेत. रोज काहीतरी नवीन आरोप होत आहेत, पण काही उपयोग नाही. 1200 रुपये किलोनं काजू कतली बिल दाखवलं, बिल. आणि खायला काय घातली कैद्यांना? लोकल काजू कतली. आता काल तर मी सगळा हिशोबच मांडला होता तुमच्या समोर. जाड पोहे काय, शंकरपाळी काय, रवा काय, खवा पेढा काय, काय काय म्हणजे किती वस्तूंची नावं. या सगळ्यांमध्ये तुम्ही जे काय ऐकलं ते ऐकून सुद्धा काल तर विचारच करत बसला असाल तुम्ही, नाही का? स्पेशल शेव, पोहा, डिंक लाडू, चकली, जाड पोहे, शंकरपाळी, बेसन लाडू, करंजी, रवा लाडू, मोतीचूर लाडू, अनारसे, साखरी सुका गुलाबजाम, मैसूर पाक, खवा पेढा, सोनपापडी, बाकरवडी आणि काजू कतली. बोंबला याच्यातलं काय मिळालं कैद्यांना? काही नाही, सगळं लोकल. ते सोडा, उंदरांनी कुरतडलेल्या म्हणजेच भोक पडलेल्या अंडरविअर कैद्यांना दिल्यात. अरे कुठे कुठे पैसा खाल्ला यांनी? कैद्यांच्या चड्ड्यांमध्ये पण पैसा खाल्ला काय? चपला पण तुटक्या, ज्वारीची भाकरी. नांदेड जेल मधला जो फोटो काल बाहेर आला, अरे तो फोटो कुत्र सुद्धा खाणार नाही ती भाकरी, तशी परिस्थिती. हे एवढं सगळं कायद्यांच्या नावावर खपवायचं आणि मधल्या मध्ये माल हाणायचा, हे सगळे उद्योग या सुपेकर आणि गुप्तांनी मिळून केलेले आहेत. आता त्यांचे कारभार बाहेर निघतायत, पण गुप्त आहेत, सुपेकर मस्त आहेत, सरकार सुस्त आहे. आम्हाला कारवाईच करायची नाहीये. अरे का कारवाईची करायची नाही? का कारवाईचा प्रॉब्लेम काय तुम्हाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, उत्तर द्या तुम्ही. यांच्यावर कारवाई का नाही करायची? असं काय यांच्यामध्ये? अहो, ज्यांनी धुदू धुतलं कारागृहाला, काय वाटेल ती वागणूक दिली कैद्यांना, वाटेल ते खायला घातलं. दुसरी गोष्ट, शस्त्र परवाने. कालच मी म्हटलंय, अरे काय चणे शेंगदे फुटाणे आहेत का ते? काय बिंदास वाटले 431 2 वर्षात, 2021 ते 2023 विचारच केला नाही. धडाधड परवाने. इकडून नाही मिळालं तर तिकडून, तिकडून नाही मिळालं तर इकडून. याचा राजकीय वापर कर, त्याचा राजकीय वापर कर. सुधीर आल्हाट, आरटीआय कार्यकर्ते, यांनी तर काल स्पष्टच केलंय, 20-20 लाख रुपये घेतले त्यांनी. 431 गुणिले 20 लाख. कालच तुम्हाला मी हिशोब करायला लावला होता, झाला असेल आतापर्यंत. कोटीत गेला ना. अहो, आरोपांची लिस्टच एवढी भयानक आहे की हे सगळं ऐकल्यानंतर म्हणायचं का यांच्याबद्दल असा प्रॉब्लेम आलाय. बघा, वैष्णवी आगवणे प्रकरण, तिचा धीर आणि तिचा नवरा म्हणजे कोण? शशांक आणि सुशील, या दोघांनी अक्षरशः बनावट कागदपत्र सादर केली, तरी शस्त्र परवाने यांना मिळाले. एका महिन्यात, एक महिन्याच्या फरकात. एवढं सोपं आहे? दुसरी गोष्ट, दुसरा आरोप, अमरावती जेलमध्ये कैदी असलेल्या पुण्यातील आरोपींकडे म्हणजेच गायकवाड पितरापुत्रांकडे जामिनासाठी 550 कोटींची मागणी. त्यांचेच वकील निवृत्ती कराड, नानासाहेब गायकवाडांचे वकील, त्यांनी काल आरोप केला होता आणि त्यालाच आज निलंबित झालेले वैद्यकीय अधिकारी प्रमोद रोजतकर यांनी पुष्टी दिली आहे. दुसरी गोष्ट, 2023 ते 2025 या काळात कारागृहांसाठी लागणाऱ्या रेशन, कॅन्टीन साहित्य आणि विद्युत उपकरण, जनरेटर, वॉशिंग मशीन या सगळ्या खरेदीमध्ये 550 कोटींचा भ्रष्टाचार. राजू शेट्टी आणि अंजली दमानिया यांनी हे आरोप केले होते. राजू शेट्टीने तर स्पष्टच तुम्हाला मागाशीच सांगितलं, कैद्यांच्या दिवाळी फराळातही 5 कोटींचा भ्रष्टाचार केला यांनी. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी सुद्धा लाखो रुपये उकळल्याचा आरोप झाला आता त्यांच्यावर. पुण्यात पोलीस आयुक्त असताना अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना जालिंदर सुपेकर काय केलं? 2 वर्षात तब्बल 431 परवाने आणि त्या मागे पैसे लाटल्याचा सुधीर आल्हाट यांचा आरोप आहे. जळगावात पोलीस अधीक्षक असताना यांच्याच नावाने एकाने चिठ्ठी लिहून एका PSI ना, अशोक सादरे म्हणून आहेत, त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली, जीवन संपवलं. नंतर काय? या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक भयानक आरोप आता जो अंजली दमानी यांनी केला आहे, सुपेकर PI लोकांकडून सुद्धा पैसे घ्यायचे. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा दर दिवाळीला 1 तोळं सोनं, काय तुम्हाला द्यायचं ते आपण, 1 तोळं सोनं रुपयात पाहिजे, आणि जळगावची मिठाई लय भारी, ती पण खरेदी करून जायची. अरे काय काय चाललंय काय? आणि आता तर मेहुणा, सुपेकरांचा मेहुणा पण चर्चेत आलाय.
म्हणजे मी परवा सांगितलं होतं मामा मामी मामांचे मेहुणे. मधी मामी रुखवतामुळे चर्चेत आल्या आणि आता मामींचे भाऊ, सक्के भाऊ शशिकांत चव्हाण म्हणजे सुपेकरांचे सक्के मेहुणे हे देखील चर्चेत आले. आज तर सुषमा अंधारेंनी दूध धुतलंय. त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी जे काही आरोप केलेत ते आरोप पाहता त्यांनी असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी या सगळ्या प्रकरणामध्ये सुपेकरांच्या मेहुण्यांनी 700 ते 800 कोटींची मालमत्ता जमवलेली आहे. कारण या शशिकांत चव्हाण यांच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत ना त्यातल्या अगदी काही थोड्याफार तुमच्यापर्यंत पोहोचवतो, नाहीतर सकाळ व्हायची. एवढ्या प्रॉपर्ट्या वाचायच्या कधी. रावेत परिसरामध्ये त्या ठिकाणी एक जमीन आहे आणि ही जमीन वडील भरत चव्हाण यांच्या नावावर याचा करारनामा आहे. त्यात या चव्हाणांची पत्नी आणि वडील यांचं नाव आहे. याच रावेत परिसरात एलिगन्स नावाची स्कीम आहे. त्यात कोटींच्याही पुढे फ्लॅट आहेत. उदाहरणार्थ एका फ्लॅटची किंमत 2.5 कोटी. आता काय पुढे बोलायचं. या सर्व मालमत्ता 700 ते 800 कोटींची असण्याची शक्यता आहे. आता यांचे कारनामे वेगळेच. 4 चाकी गाडी संदर्भातचा वेगळाच, अनेकांना त्रास दिल्याचा वेगळाच, ते जाऊ द्यात. मोक्का अंतर्गत कारवाई करत नाही, चल 10 लाख रुपये दे, हे वेगळंच. आता त्याच्याही पलीकडं या शशिकांत चव्हाणवर PSI असताना 307चा गुन्हा दाखल झाला त्याच्या आणि त्याच्या साथीदारावर. पुढं काय झालं. पुढं गुन्हा दाखल झाल्यामुळं सेवेत घेऊन आणखी प्रमोशन मिळालं पट्ट्याला. आता काय झाले ते PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन. आता खडक पोलीस स्टेशन म्हटल्यानंतर ज्या हगवण्यांना ज्या चोंधेंनी थार गाडी दिली होती त्या चोंधेंच्या घरातील त्यांच्याच सुनेनं जी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, तक्रार दिली होती, माझा छळ होतोय म्हणून, त्याची तक्रारीचा तपास या शशिकांत चव्हाणांकडे होता. पण तक्रारीवर कारवाई होईल तर शपथ. कारण राजेंद्र हगवणे संकेत सोंदे लागे बांधे, शशिकांत चव्हाण जालिंदर सुपेकर लागे बांधे, राजेंद्र चव्हाणांचे दूरचे नातेवाईक जालिंदर सुपेकर, जालिंदर सुपेकरांचे जवळचे नातेवाईक शशिकांत चव्हाण. आता हे तिघही एकत्र आल्यानंतर मैत्रीपूर्ण संबंध. कशाला काय होते चोंदे कुटुंबांना. काही झालं नाही. याच शशिकांत चव्हाणांवर अॅट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल आहे. या शशिकांत चव्हाणांवर याच सोबत या अॅट्रॉसिटी सोबत आणखी वेगवेगळे गुन्हे पण दाखल आहेत. पण या संदर्भात काहीही घडलेलं नाही. त्यांच्या बाबतीत कोणीही काहीही पुढे चौकशी केली नाही. मग या शशिकांत चव्हाणांवर गुन्हे दाखल असताना यांना प्रमोशन मिळालंच कसं. का यांचा दाजी म्हणजे जालिंदर सुपेकर वरच्या पोस्टवर आहेत म्हणून त्यांचा हात आहे का. आता असाही सवाल उपस्थित होतोय आणि अशी चर्चा देखील व्हायला लागली आहे. आता या सगळ्या प्रकरणातला आणखी एक महत्वाचा धागा म्हणजेच जालिंदर सुपेकरांसोबत असलेले अमिताभ गुप्ता. अमिताभ गुप्ता आता जाऊन बसलेत इंडियन तिबेट बॉर्डरवर. लुटलं पुण्यात. 100 टोळ्यांवर मकोका वीर, मकोकाचं शतक करणारे अमिताभ गुप्ता. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं 100 टोळ्यांवर जेव्हा मकोका लागला असेल पुण्यामध्ये अवघ्या 2 वर्षांमध्ये, पुण्यातली गुन्हेगारी संपली का. का पुण्यात आता सगळं आलबेल आहे. अजिबात पुण्यात काही घडत नाही. आमच्या पुण्यात काहीही नाही. साधं कुठे कुणाला साधा एक शिवी पण कुणाला हसडली जात नाही. तर धक्काबुक्की होत नाही आमच्या इथे दमदाटी होत नाही. आमच्या इथे कोयते उगारले जात नाहीत. आमच्या इथे चाकूसरे उगारले जात नाहीत. आमच्या इथे बंदुका उगारल्या जात नाहीत. आमच्या इथे कुणालाही मारहाण होत नाही. आमच्या इथं अजिबात भांडणं होत नाहीत. आमच्या इथं खून पडत नाहीत. आमच्या इथं दरोडे होत नाहीत. आमच्या इथं अत्याचार घडत नाही. सगळे पोलीस स्टेशन ओसाड पडलेत. एनसीच नाही. पोलिसांना काही कामच नाही येत. मी तर म्हणतो सक्तीच्या रजेवर पाठवा. आता म्हणजे सक्तीच्या म्हणजे आराम करायच्या, विश्रांतीच्या रजेवर पाठवा. का तर काय 100 टोळ्यांवर जर मकोका लागला 657 गुन्हेगारांवर, तर गुन्हेगारच नाही राहिले तर गुन्हा घडणार कुठून हो. कशाला पाहिजे. अमिताभ गुप्तांनी सगळं संपवलं. काही ठेवलं नाही. एकही गुन्हा आणि एकही गुन्हेगार पुण्यात घडत नाही. अजिबात नाही. अरे काय चाललंय. गुप्ता गेल्यानंतर पुण्यात काय काय घडलंय मी सांगायची गरज आहे का तुम्हाला पुणेकरांना. अहो
एवढ्या टोळ्यांवर मकोका लावून सुद्धा जर या ठिकाणी टोळी युद्ध होत असतील, कोयते उपसून कोयता गँग जर बाहेर रस्त्यावर पडत असतील, अत्याचार होत असतील, दिवसा ढवळ्या मारामाऱ्या होत असतील, तर यांनी कारवाई नेमकी केली कोणावर? आणि ज्यांच्यावर कारवाई केली ते कुठे आहेत? आता जे शशिकांत चव्हाणांचं प्रकरण आहे, 10 लाख दे, मकोका लावत नाही दिले की लावला. अहो केलंय काय तुम्ही? या गुप्तांना पहिले आत घ्या. मी तर म्हणतो मकोका म्हणजे काय? संघटित गुन्हेगारी ना. संघटित गुन्हे म्हणजे एकापेक्षा 2 असलेले, जास्त असलेले असं. गुप्ता आणि सुपेकर यांनी हे सगळे जे उद्योग केलेत, ही संघटित गुन्हेगारीमध्ये मोडत नाही का? मोडते ना. खंडणी मागणे. अहो ज्या नाना गायकवाडांच्या घरावर यांनी रेड टाकली, जे जप्त केलं तिथं बँक लॉकर, सोनं, रोख रक्कम, त्यातले पण पैसे हडपले. हा दरवला नाही का? मी तर म्हणतोय संघटित गुन्हेगारी या कायद्याखाली या दोघांवरच मकोका लावला पहिले. ज्यांनी मकोका इतरांवर लावलाय ना, तोच कलम, तेच गुन्हा यांच्याकडनं घडलेला आहे, यांच्यावर सुद्धा मकोका लागला पाहिजे. काय केलं यांनी? आता ईडीच्या चौकशीची मागणी झालेली आहे. सुपेकर आणि गुप्तांनी काय केलंय वेगळं? म्हणजे खाकी वर्दीतले गुंडे, बाकी काय आहे? बाहेर जे फिरतात ते नुसतेच गुंडे मावाली, आणि हे वर्दीत सुद्धा गुंडगिरी करतायत. कुठल्या तरी जेलमध्ये जायचं, तिथे ढोस द्यायचा कैद्याला, एवढे पैसे जाईल तर तुला इथंच सडवीन म्हणून. त्यांना त्रास दिला नाही म्हणून सरळ तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करून टाकायचं. काजू कतलीच्या नावाखाली लोकल काजू कतली खायला घालायची आणि सगळा माल हपापाचा गपापा करून टाकायचा. लाखो रुपये उकळले शस्त्र परवान्याच्या माध्यमातून. जवळच्या माणसांना लगेच शस्त्र परवाने. अरे चाललंय काय? याचाच अर्थ हे सगळं जे काही दिसतंय ना, हे वरवर नाहीये, खोलवर आहे. खोलवर चौकशी व्हायला पाहिजे. पण विजय कुंभार जे लढतायत या संदर्भामध्ये, कायम आरटीआयच्या माध्यमातून ते या संदर्भामध्ये असे जे कोण उद्योग करतात त्यांच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांनी देखील या संदर्भामध्ये जी माहिती दिलेली आहे, त्या माहिती संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या ठिकाणी यांना राजकीय संरक्षण दिलं जातंय का, याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. याची चौकशी व्हायला पाहिजे. का सुपेकरांना मोकळं सोडलं गेलंय? का गुप्तांना शोधून आणलं जात नाही? का त्यांच्यापर्यंत डिपार्टमेंटल इन्क्वायरी होत नाही? प्रतिनियुक्तीवर गेलेत ते, डेप्युटेशनवर, हे डिमोशनवर आलेत. अरे असे इतके आरोप होत आहेत, हनुमानाचं शेपटीसारखं वाढतच चाललेत सुपेकर साहेब. काहीतरी बोला ना याच्यावर. तिकडे मीडिया बूम घेऊन पळते तुमच्या मागं आणि तुम्ही धूम ठोकताय. काहीतरी बोलायला पाहिजे ना तुम्ही. नुसते आपल्या 2 ओळी काहीतरी इकडे तिकडे सोडायच्या, बदनामीकारक, हेतुपुरस्सर, माझा काही संबंध नाही, मी कशाला त्यांची निलंबन करू, त्यांनी काहीतरी केलंय म्हणून निलंबित झाले, मी पैसे मागितले कुणाला भेटलो, हे काही चुकीचं आहे. मग एवढे लोक सगळे जे तुमच्यावर आरोप करतायत हे सगळे खोटे, तुम्ही खरे. अहो होऊन जाऊ दे ना, खरं खोटं दूध का दूध पाणी का पाणी कर, नाही त्याला डर कशाला घाबरताय? होऊन जाऊ दे. अंजली दमानिया, सुरेश धस, सुषमा अंधारे, विजय कुंभार, ही एवढी सगळी माणसं तुमच्या विषयी बोलतायत. उगाच वेळ लागले का त्यांना? काहीतरी केलं. अहो धूर निघतोय, मग कुठेतरी आग लागले ना. अहो दिवाळीचा फराळ नाही सोडला तुम्ही, काही त्यांच्या चड्ड्या नाही सोडल्या, चपला नाही सोडल्या, गहू तांदूळ, काय चाललंय काय? लुटताय सरकारला, याचा अर्थ लुटताय जनतेला, पैसा जनतेचा. सरकारच्या तिजोरीत जनता कराच्या रूपात पैसे भरते आणि तुम्ही तुमच्या करानं हे वडताय नुसतं. आणि कुठे घेऊन जाणार एवढी मालमत्ता आणि एवढी संपत्ती? तुमच्या मेहुण्याकडे एवढी संपत्ती, एवढे फ्लॅट, एवढं आलं कुठून? पीआय दर्जाचा माणूस, एवढी मालमत्ता, एवढा पगार आहे.
एवढी मालमत्ता चौकशी म्हणजे काही विचारच केला नाही. हे आपली नुसती दुकानं भरलीत. कोणी येतंय उठसूट काही करतंय. अहो केवढी मोठी जंत्री आहे तुमच्याबद्दल आरोपांविषयीची. नुसतं आपलं 2 वाक्य बोललात की मोकळं. बर कोणी नेता तुमच्याबद्दल बोलायला मागत नाहीये. एक सुरेश धस नावाचा ते सोडले आमदार म्हणून, बाकी तर सगळे सामाजिक कार्यकर्तेच आहेत. सुषमा अंधारे देखील एक त्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडतात. पण हे सगळं होतंय तरी एखादा बडा नेता या संदर्भामध्ये अजितदादा असतील, फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, हे का गप्प आहेत? का कारवाई होत नाहीये? यांना का पाठीशी घातलं जातंय? यांना का वाचवलं जातंय? अहो हे असेच जर बडे अधिकारी करायला लागलं तर अवघड आहे. उलट मी तर म्हणतो भविष्यात एक स्ट्रॉंग मेसेज जायला पाहिजे या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये की जर कोणी अशी कारवाई केली मग तो किती बडा असो त्याची चौकशी होते, त्याला शिक्षा होते. हे काय डिपार्टमेंटल ऍक्शन काहीच घेतली जात नाहीये. नुसतंच आपलं डिमोशन करत आणलंय. सस्पेंड करा ना, चौकशी करा. सस्पेंड नाही, चौकशी नाही, आपलं चाललंय. या सगळ्या पद्धतीने जर असाचा कारभार चालला तर उद्या कोणी उठेल? काय नाही, कोण लक्ष देत नाही आपल्याकडे. काय बिंदास चला काही करा. अहो गोरगरिबांच्या तक्रारी सोडवण्यासाठी सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यानं वर्दी जेव्हा अंगावर चढवली जाते ना, तेव्हा सर्वसामान्य जनता देखील तुमच्याकडे बघताना, तुम्ही जेव्हा बंदोबस्तात असता, रात्रंदिवस मिरवणुकांमध्ये असतात, सण सणावळ उत्सवाला जेव्हा तुम्ही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जनतेचं संरक्षण करताना, तेव्हा पोलीस देखील माणूस आहे अशी भावना सगळ्या जनतेमध्ये उत्पन्न होते. पण तुम्ही काय करताय? हे असे बोटावर मोजण्या इतके 2-4 अधिकारी ज्यांच्यामुळे अख्खं डिपार्टमेंट बदनाम व्हायला लागले, घेणं ना देणं का, कशासाठी? म्हणजे हे एवढं जे सगळं चाललंय याच्याबद्दल सरकारला काहीच वाटत नाहीये. चौकशा खेळत बसलेत नुसते. रोज एक नवीन आरोप येतोय, त्या आरोपांबद्दल एक चर्चा होतीये. तो नवीन आरोप आला की तो आरोप लगेच त्या लिस्टमध्ये फक्त जोडला जातोय, लगेच नवीन पुढचा आरोप तयार. अहो काय टाइमपास म्हणून आरोप करतायत का लोक? काय यांना काही कामधंदे नाहीयेत का? फक्त सुपेकर पुराण करायचं यांना? अहो नाही. वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणापर्यंत सुपेकर तुमचं नाव पण घेतलं नव्हतं कुणी. त्यांनी तुम्हाला मामा बनवलं, म्हणजे मामा म्हटले तुम्हाला. झालं तिथून जी सुरुवात झाली ती अगदी शेवटपर्यंत. आता हगवणे प्रकरण बाजूला पडलं आणि सुपेकरच सुरू झालं. आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आता IPS दर्जाच्या अधिकारी चौकशी करायची म्हटल्यानंतर या सगळ्या गृह विभागातील मुख्य, अर्थातच देवेंद्र फडणवीस आहेत, गृहमंत्री आहेत, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे. नेमकं काय चाललंय हे त्या गुप्तांना सुद्धा आणलं पाहिजे. नोटीस पाठवा त्यांना. 300 कोटींची मालमत्ता एमनोरा टाउन मध्ये फ्लॅट घेतला, प्लॉट घेतला आणि त्याच्यावर अक्षरशः विला बांधला. सांताक्रूजला 5 स्टार फ्लॅट आहे तिथं. ही सगळी त्या RTI चे कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी माहिती दिली ACB ला. प्राथमिक चौकशी देखील झाली त्याची. शेकडो जमिनी विविध राज्यांमध्ये त्या वेगळ्याच. शस्त्र परवान्यात पैसे लाटले ते वेगळेच. हे सगळं काहीतरी एकदा चौकशी व्हायला नको का? नुसतंच आपलं प्रसार माध्यमांनी या सगळ्या नेत्यांनी बोलायचं, प्रसार माध्यमांनी माहिती द्यायची, काय नाही त्याच्यावर चौकशी नाही, काय नाही, चाललेच चालू द्या. मी तर म्हणतो ज्या जेलमध्ये ज्या कैद्यांना हे जे खायला दिलं ना निकृष्ट दर्जाचं, बुरसटलेले सगळे पदार्थ, एक्सपायरी डेट लागलेली, स्वतः राजू शेट्टी यांनी एरोड्यामध्ये काही काळ काढलेला आहे. त्यांनी स्वतः सांगितलंय. हो द्या ना 1 to 1 चौकशी कैद्यांची. काय मिळालं तुम्हाला दिवाळीत? हो द्यात ना, मग येईल ना उत्तर सगळं बाहेर. पण कोण काय बोलायला तयार नाही. चाललंय चालू देत. या अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोघांनी मिळून जे काही केलंय,
या दोघांनी जे काही कमवलेलं आहे आणि या दोघांनी जे काही लाटलेलं आहे, या सगळ्यांची उत्तरं महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. IPS दर्जाचे अधिकारी असून सुद्धा जर त्यांनी हे असे उद्योग केले असतील तर हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, वाईट आहे. अहो, तरुण पोरं स्पर्धा परीक्षांमध्ये IPS अधिकारी होण्यासाठी रात्रंदिवस झटतायत, झगडतायत. उद्या असे आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहेत का? हे आयडॉल आहेत का त्यांचे सुपेकर आणि गुप्ता? म्हणजे ह्यांच्यावर जर काही कारवाई उद्या झाली नाही तर त्यांना वाटेल असंच आहे, असंच चालतं इथं. अहो, चांगल्या दर्जाचा अधिकारी ज्यानं नाव कमावलं देशासाठी, राज्यासाठी, ज्यांनी हयात सेवानिवृत्तीपर्यंत काम केलं, यांचे कारनामे, यांचे किस्से, वेळ प्रसंगी गोळ्या झेलल्यात, आठवा करकरे, अहो किती नाव आहेत. पण या सगळ्या माणसांना त्यांनी जे केलेलं कार्य आहे वर्दी घालून, ते कार्य यांच्यासमोर आयडॉल म्हणून नव्हतं. फक्त पैसे काढणे, केवळ आरोप आहेत, केवळ आरोप आहेत असं म्हणून मोकळं करायचं आणि पुढे जायचं. मग 2012ला अशोक सादरने आत्महत्या केली, जी आत्महत्या होती ती खोटी होती का? केवळ आरोप आहे, दिलं सोडून. 13 वर्ष झाली, काय झालं त्या केसचं? डॉक्टर प्रमोद रोझतकर ते एवढं जीव ओतून सांगतायत, त्यांची काही चूक नसताना निलंबित केलंय. काय करायचं त्यांनी? या सगळ्या प्रकरणाबाबत खरं म्हणजे चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोकांना हे समजणार नाही की नेमकं काय चाललंय. म्हणून जे गुप्त आहेत ना, त्या गुप्तांना आणा, त्यांना शोकॉस द्या, त्यांना बोलवा, डिपार्टमेंटल चौकशी, विभागीय चौकशी करायला लावा त्यांची. सुपेकरांची जी काही आता जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये आणखी स्पीड वाढायला पाहिजे. काय चाललंय नेमकं हे? सुस्त बसून चालणार नाही. म्हणून पूर्ण महाराष्ट्राला आता उत्तर सरकार काय देणार आहे याच्यावर, याकडे कान आहेत. महाराष्ट्र ऐकायला तरसलाय की आता याच्यात उत्तर काय. आणि हे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जनता देखील स्वस्थ बसणार नाही. प्रसार माध्यमांकडे आलेली माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवणे आमचं काम आहे. आता त्यातून या आरोप प्रत्यारोपांमध्ये चौकशी लावून दोषींवर कारवाई करणं हे सरकारचं काम आहे. पण आमचं आपलं वेगळंच. तिकडं गुप्ता गुप्त, इकडं सुपेकर मस्त, सरकार मात्र सुस्त. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.